तर मी आज तुमच्यासोबत ना भरीतची रेसिपी शेअर करणार आहे, ती पण फुल ऑफ खानदेशी स्टाईलमध्ये. आमचं खानदेश म्हटलं तर भरीत हे सगळ्यात फेमस डिश असते आणि आमच्या जळगावमध्ये तर सगळ्यात जास्त फेमस भरीत भाकर म्हणजे आमचं खानदेशी लोकांचं पहिलं प्रेम आहे. तर ती एकदम इझी वेमध्ये शिकवणार आहे, म्हणजे शेअर करणार आहे तुमच्यासोबत. त्यासाठी तुमच्याकडे जे पण भरीतचे वांगे असतील ना, ते घ्यायचे व त्याला ना कट लावून घ्यायचे, ज्याप्रमाणे मी कट केले ना त्याप्रमाणे. त्याच्यानंतर त्यावर मी तेल लावून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्यात त्यांना लसूण टाकायचा. जितके कट लावले त्याच्यामध्ये लसूण भरून घेतले मी 2 वांगी घेतले, यासाठी दोघं वांगींना मी तसंच केलंय. त्याच्यानंतर त्यात मिरची टाकली आहे. दोघं वांग्यांमध्ये मी मस्तपैकी लसूण आणि मिरची दोघं भरली आहे. त्याच्यानंतर गॅस ऑन करून ना त्यावर ठेवायचे भरताचे जे वांगी ते, व त्याला ना मस्त भाजायचे. ते मस्त काळे होत नाही ना तोवर त्याला असं भाजायचं छान प्रकारे. तर दाबून बघायचं, म्हणजे चाकूने तर ते छान असे हे होत असेल ना नरम, तर समजून घ्यायचं शिजून झाले. त्याच्यानंतर त्याच्यात लसूण आणि जी मिरची ना ती काढून घेतली व त्याचा ठेचा तयार केलाय मी. त्याच्यानंतर 2 टमाटर घेतले व त्याला पण तेल लावून ते पण भाजून घेतले मी गॅसवर काळे होईस्तोवर. त्याच्यानंतर ते पण भाजून झाले होते. त्याच्यानंतर सगळ्यांची ना साल काढून घेतली मी, जे वरचं काळं काळं आलं होतं ना साल, ती काढून घ्यायची. टमाटरची पण आणि वांगीची पण. साल काढून झालाय ना त्याच्यानंतर आहे ना त्याचे जे देठ आहे ना वांगींची, ती कट करून घेतली आहे व आहे ना चाकूने बारीक असे कट केलेत मी. बारीक असे कापून घ्यायचे वांगे पण आणि टमाटर पण दोघं पण. आणि चाकूच्या सहाय्याने ना त्याला असं मॅश करत राहायचं, जेणेकरून जोपर्यंत ते छान असं सॉफ्ट होत नाही ना तोवर त्याला मॅश केलंय मी. ते बघू शकता असं मॅश करून झालंय. त्याच्यानंतर 3-4 काड्या मी बोंबील घेतले होते, त्याला ना म्हणजे कट करून घेतले, त्याला पाण्याने वॉश करून घेतले, कारण त्यात घाण असते म्हणून. पाण्याने धुवून झालंय बोंबीलला. त्याच्यानंतर ना गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल टाकलंय. तेल गरम झालं, त्यात जिरं टाकायचं. जिरं छान तडतडून झालं ना त्याच्यानंतर बोंबील टाकले मी. ते छान लाल होऊ द्यायचे, म्हणजे ते ना कुरकुरीत होतात. त्याच्यानंतर त्यात ना जो ठेचा बनवला होता आपण मिरची आणि लसणाचा, तो टाकलाय. त्याच्यानंतर त्याच्यात मटर टाकलं मी, हिरवे मटर नसतील तरी चालेल. त्याच्यानंतर बारीक चिरून कांदा टाकलाय. त्याला पण छान असं जास्त शिजवायचं नाहीये, कच्चाच राहू द्यायचा कांदा, फक्त 1 मिनिटापर्यंत परतवायचा. कारण कच्चापणा यायला पाहिजे, कच्चापणाचा टेस्ट छान येतो भरीतमध्ये. त्याच्यानंतर भरताचे वांगे जे आपण मॅश केले ते टाकून दिले त्याच्यात व ते छान असं मिक्स केलं. ते मिक्स करून झालं त्याच्यात थोडी हळद टाकायची आणि स्वादनुसार मीठ टाकायचं व ते छान असं मिक्स करून घ्यायचं. ते सगळं मिक्स करून झालं ना त्यात कोथिंबीर टाकली मी. त्याला पण मिक्स करायची. 1-2 मिनिटं त्याचा कच्चापणा जायला पाहिजे म्हणतो मिक्स करून घ्यायचं. तर रेडी आपलं भरीत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. एवढं जबरदस्त टेस्ट झालं होतं ना, खतरनाक टेस्ट झालं होतं. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कळवा.